गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मराठा आरक्षण विषयक भेटीसाठी मंत्री उदय सामंत आणि माननीय संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। त्यानंतर भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद देखील संपन्न झाली आहे। उदय सामंत यांच्याशी चर्चा केलेली, त्यांनी तुमची येऊन भेट घेतलेली आहे। काय नेमकी चर्चा झाली आहे, तुम्ही त्या चर्चेवर समाधानी आहात? सगळ्यात प्रथम अगोदर ते छत्रपती भवनला सदिच्छा शुभेच्छा करून भेट द्यायसाठी आले होते। त्याबद्दल सामंत साहेबांचं, भुमरे मामाचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानले आले। पण आल्यावर त्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते मी अगोदर बोलणार। त्यामुळे ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅझेटियर 3ही लागू करू म्हणले होते तात्काळ। फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी 30 जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागे घेऊ हेही सांगितलं। त्यांनी शिंदे समिती काम करल असंही सांगितलं होतं। माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही। काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेल्या असूनही देत नाहीत। काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये। हे 3 गंभीर प्रश्न आहेत। चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, विनाकारण वेटीस धरायचं। काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत, काही मनानच म्हणतायत की चला लेकराचं कल्याण होतंय म्हणून देत आहे, व्हॅलिडिटी पण देत नाहीये। आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे अधिकारी। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।